ऋतू, मला आता एक वेगळाच शोध लागलाय. आपण जर डोळे न मिचकावता एकटक ट्यूबलाइट कडे बघत राहिलो ना, तर आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागतं. फक्त एकदाही पापण्यांची उघडझाप करायची नाही. आलं का लक्षात? हे बघ, काय होतं, आपण असे पाहतो ट्यूबलाइट कडे आणि जर असा तीव्र प्रकाश जो आपल्या डोळ्यात आला ना, तर आपले डोळे दिपतात. आणि आपण त्यांना असं ताणून तरी सुद्धा असं उघडं ठेवलं तर अश्रुग्रंथी बोलू लागतात आणि ते घळाघळा पाणी सोडतात डोळ्यात. आता हेच जर मी एखाद्या नटाला सांगितलं तर त्याला ग्लिसरीन वापरण्याची आवश्यकताच नाही. तसं भरकन ट्यूबलाइट कडे बघून रडू लागेल आणि कुठलाही दैनंदिन मालिकेत चपखल बसेल की. कमाल आहे ना? तुला माहिती होते? नाही रे शोना, केवढा हुशार आहेस तू. केवढं नॉलेज आहे तुझ्याकडे, केवढं माहित असतं तुला. मला काहीच माहित नसतं रे यातलं, काहीच माहित नसतं. इव्हन मला हेही माहित नाही की व्हॉट इज पॉलिसी अमाउंट फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. तुला माहितीये का रे? माहित असायला पाहिजे रे, आपल्याला अभ्यासात आहे आता, माहित असायला पाहिजे. बरं ते जाऊ दे, मला सांग, तुला हे माहितीये की व्हॉट इज रेव्हेन्यू रेकग्निशन? हा, ते पण माहित असायला पाहिजे, अभ्यासात आहे. ट्यूबलाइट कडे बघून सांग बरं, माहितीये का? हा, एक मिनिट, मला माहिती आहे रेव्हेन्यू काय रे. हा, रेकग्निशन मला माहिती आहे, मी उत्तर देईन तुला. हॅलो, नमस्कार. हॅलो, मी शौनक बोलताय का? मी शौनक बोलतोय. नमस्कार, आपण कोण बोलताय? नमस्कार, मी राजेश्वरी चित्रे बोलते. कॉन्फिडन्स. मी एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहे. आम्ही एक मराठी भाषा जपणारे तरुण या विषयावर आम्ही एक डॉक्युमेंटरी करतोय आणि माझ्या रिसर्च टीमने सोशल मीडिया साईटवर ना तुमची काही माहिती गोळा केली आहे. त्यावर आमच्या लक्षात आलं की तुम्ही मराठीची जपणूक करण्यासाठी फार प्रयत्नशील आहात. बरोबर आहे. त्यामुळे ना आम्ही तुमच्याशी थोडासा वार्तालाप करावा असा आमचा विचार आहे. तर म्हणजे एक छोटा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर आज वेळ आहे का तुम्हाला? हा, आय एम ग्लॅड. हे आनंदी झालोय. आनंद वाटतोय मला. म्हणजे माझं तुम्ही असं प्रत्यक्ष छायाचित्रण करणार, छायाचित्र आणणार तिकडे. कॅमेरा म्हणतात त्याला आंग्ल भाषेत. म्हणणं नाहीये, पण लोक बोलतात ना ग, आणि त्यांना कसं थांबवणार आपण. त्यामुळे सौमित्राला आज मी तुझ्याकडे पाठवत नाहीये. काय? आणि हॅलो, कसं आहे, त्याला आज थोडं बरं पण नाहीये ना, त्यामुळे. काय झालं त्याला? तुला एकटं वाटतंय का? तर मग तू ये ना इकडे राहायला. म्हणजे सौमित्र नाही येते? हा, नाही येणार आहे. हा, चल ठेवू मी. हा, चल, टाटा. काय? माझी चावी राहिली. तुझी? म्हणजे मी बनवून आणलेली चावी ती राहिली. कसली चावी? बाईकची. बाईक नि आलोय मी ऑलरेडी. त्याची चावी का मागेन परत? घराची नाहीये. असायलाच हवी.
मी सांगितलं ना नाहीये. मी येऊ का? मी एकदा सांगितलंय चावी नाहीये. दाराच्या मागे एकदा हात घातलास ना तर किल्लीसारखं काहीतरी जाणवेल हाताला. ते काढ नाही दे. अजून काही? मला वेळ नाहीये. मैत्री, वाजू देत बेल. आपण नाही जायचं. ओके ओके. काय मीत आलो, पळून आलो. आई बाबा नाही म्हणत होते, आलो. काय नीट उभा राहा. तुला जवळ घ्यायचं नाहीये का मला? नाही असं नाही, तू घे ना जवळ मला. हे घे. कोण थांबलास? काय प्रॉब्लेम आहे? अगं माझे हात बांधले गेलेत. बांधिले? कशामुळे बांधले गेले तुझे हात? कानूनमुळे की संस्कारांमुळे? बोल सौमित्र, बोल. माझं प्रेम कुठे कमी पडलंय की आज तू माझ्या आलिंगनाला ब्रिंग इट ऑन करत नाहीयेस? सरप्राईज गिफ्ट. Oh shit. Oh shit, oh shit, oh shit. Oh my god. Oh my god, oh my god. हे Oh shit. काय आहे? माझ्यासाठी आणलंयस? नाही, शेजाऱ्यांचं. चांगलं आणलंयस ना? मस्त आहे. ए हवरे, आधी आत जायचं, तिथं पोडायचं, आवडलं तर लेवाचं, मग तोंड दाखवायचं, जायचं. कुठला आहे रे तू? हे घे आतमध्ये. उघडू का डोळे? नाही. अगे खूप खूप फिल्मी वाटतंय. अगे तू पण फिल्मीच वागलायस ना? मी काय अरे, काय गिफ्ट सुचलं यार. वाह. आवडलं नाही वाटतं? आवडलं की नाही हे तूच सांग.